हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता वाजले की ते विचार करत होते मी चालू करू की नको ब्लॉग. मी विचार केलेला की आज आराम करते, पण बरं वाटतंय मला औषध घेतल्यानंतर. खरोखर काल पण घेतलं औषध, म्हणजे 2 टायमाचं झालं. आणि हे केस अशी रोल का होतात आहे काय रे, केस एकदम विचित्रच वाटतात यार. कपडे वगैरे सुकवले आहेत, कामं करून घेते आता. भाजी काल तर मला इतकं टेन्शन आलं होतं ना, एकदम इतकं विचित्र वाटत होतं खरोखर, बापरे. आणि कसं मला औषधं वगैरे घ्यायला आवडतच नाही, म्हणजे मी जास्त असं आजारी पण मला असं बिलकुल नाही आवडत. तर काय नाही, मला मानी असं वाटत होतं मी कधी बरं वाटते कधी बरं वाटते. तर बरं झालं औषध डॉक्टरांकडे गेली, नाही तर अजून हालत खराब झाली असते. तर 2 टाईम औषध घेतलं तर आत्ता जाऊन बरं वाटतंय. तरी ना काय होतं माहिती आहे, आपण असं वाटतं ना की आपली बॉडी आपल्याला असं बोलते की भाई रेस्ट करो रेस्ट. तर असं रेस्ट द्यायला पाहिजे. माझा आवाज पण एकदम वेगळाच झाला आहे. तर मी तर तसंच करते, मी जास्त प्रेशर नाही देत. जर असं वाटतं ना की नाही बाबा रेस्ट करायचं आहे, तर मी करते फुल एकदम आपला रिलॅक्स होऊन जाते. आणि आता कॅटूला सोडली आहे स्कूलमध्ये, आता तिला जायचं आहे घ्यायला. मला वाटलं ॲलेक्स जाईल, पण आता तो गेला आहे बाहेर, तर आता मला जावं लागेल. कंटाळा येतो चढ उतर करायला खरोखर. आणि इथं ऊन पण असतं. आता वाजले किती झालं आहे तिचा टाईम, आता जाते. आणि तेच विचार करत होते की स्टार्ट करू की नको. मी जाऊ दे, चल करते आता. कपडे वगैरे इकडे सुकवले आहेत आणि विचार करते आहे चादर पण धुवून ठेवलेली. आता मला टेरेसवरती सुकवू की नको, कारण सावली काय चालू आहे. क्लायमेटच आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम. या क्लायमेटने पण पूर्ण खराब केलं आहे, सर्वांची तब्येत खराब होते खरोखर. काय नाही आता ते फ्रोझनवाले मिक्स व्हेजिटेबल्स आहेत, आता ते काढून ठेवले आणि त्याची भाजी करते. आणि बाहेरचं आता अजिबात नको बाबा. काल मला एकदम जास्त जोरात भूक लागलेली, म्हणजे माझी तर इच्छाच नव्हती काय बनवायचं वगैरे, आणि काही खायची इच्छा नव्हती. पण मी बोलली चल ते थुप्पा आम्ही जिकडे जातो, आणि तिकडचं पण शेफ चेंज झालं आहे रे एकदम. म्हणते 1% पण तसं नव्हतं मी बोलली, कारण शेफ चेंज झाला आहे. आणि तुपा बोला तर थोडंसं हेल्दीच आहे, आय नो ते नूडल्स असतात, पण कसं ते चिकन स्टॉक वगैरे आणि एकदम व्हेजिटेबल्स वगैरे सर्व असतं ना, तर छान लागतं. तर बोलली चल बाबा चल तू तिकडे चल, मी ते तरी तिथे खाते. मग तिकडे गेलं, पण जेवढं टेस्टलेस होतं यार खरोखर. नाही तर काय टेस्ट होता त्या तुपाचा. आता शेफ चेंज झाला तर टेस्ट पण चेंज झाली. मग काय ना, मग तिथून आलो आणि मग रात्री दाल राईसच खाल्लं. आणि आता घरचंच जेवण. बस बस बस, नको बाहेरचं काहीच नको. ॲक्च्युली फूड पॉयझनिंगच झालं आहे मला, अजून काय नाही. त्या दिवशी राजस्थानमधून मी ऑर्डर केलेलं जेवण. तर मी रात्री म्हणजे बोललेली मला ना काय माहिती खायला नाही जमलं. रोटी होती ना मैद्याची, तर मी अर्धीच खाल्ली. माझं इतकं मन होतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी काय केलं, मैदा नाही खाल्ला, चपाती बनवून खाल्लेली. पण आता नाही, नको अजिबात नको बाबा. घरचंच खा. मग ते टेस्ट चेंज होतो, खायची इच्छा नव्हती होत. बापरे, उलटीसारखं एकदम होत होतं. उलटी होत नव्हती, पण काय बोलू, फक्त काल नाश्ता पण काय केला होता, पोहा आणि पुरी भाजी, ते पण पूर्ण खाल्लं नाही. काय नाही, जाऊ दे आता. वाटते बरं, जाते आता कॅटूला घ्यायला. आणि मला खरंच खूप कंटाळा आला आहे. जाते, भेटते मग नंतर. कॅटूला घेऊन येते माझ्या बबूला आणि नंतर भेटते. चलो काय करते कॅटू? ये कॅटू, लवकर ये, मम्माच्या मागे मागे. पडशीला, त्या जोराचा पाऊस आलाय. कॅटूला पण छत्री घेऊन आली ना, बरोबर पकडला नाही. खाली बघ, कॅटू यायला नव्हती मागत. बघितलं ना कॅटूचा, हा नाटके, कॅटूची नाटके बघितलात. व्हील्स ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड. कशी करत होती ना कॅटून. टीचरनी गुड केला कॅटूला, व्हेरी गुड बोलली ना.
तिचे काय बोलली? बरोबर ऍक्शन करते कॅटू ना. अरे गुंडा. इतका पाऊस बापरे. आणि आता गेलाय जस्ट घरी पोहोचलो आणि पाऊस गेला. आणि येता येता मी आणले पनीर. तर आता त्या भाजीमध्ये टाकते. आणि मॅडम तुम्ही काय खाणार? हा तू काय स्कूल मध्ये केलं मम्माला दाखवायचं आता बुबो. हा माझ्या कॅटूला बघा कॅटूला. हा अरे बापरे. अरे नखरे कॅटूचे माझ्या. हा बुब्बू तिला माझ्यासारखे केस बांधायची होती. मी जशी हा केस वॉश करून बांधते ना तर मला पण बोलत होती मम्मा मम्मा. आता मी समजले की हिला पण तेच करायचंय. आणि हा ड्रेस दाखव कॅटूचा ड्रेस दाखव. किती छान ड्रेस आहे. अरे बापरे. मम्मा अजून तुला घेणार आहे ड्रेस. छान ड्रेसेस आहेत ना. मला खरंच खूप आवडले. आता मी नेक्स्ट सजीला पण जाऊन घेणार आहे तिच्यासाठी ना. हा अरे बाबा छोटी शुप्लिया ना. छोटी शुप्लिया दिसते तू. छोटी शुप्लिया छोटी छोटी. काय आहे खरंच मला खूप छान वाटले. अजून टी शर्ट पण आहे. अजून एक ड्रेस पण घेतलाय काल दाखवलं मी. हा मम्माला तिला येते. मम्माला तर तिला आहे. आई पण येते. कपडे घरी सुकवल्यात. आता काय माहिती पाऊस पण चालू आहे. ए शी हे काय करते रे तू. आणि मला उलटी सारखं चालूच आहे. काय करू काय करू. सगळं नाश्ता वगैरे करून झालंय. माझ्यासाठी बनवते आता ब्लॅक टी काळी चहा मस्त लिंबू डालते. आणि काल परत मला असं बरं थोडं वाटत नव्हतं म्हणून काल आराम केलाय मी. आणि काय नाही थोडा आता आरामच चालू आहे. अजून काय नाही. ब्रेड टोस्ट करते. अरे दे दे दे. डोसा बनवला होता पण नाही बरोबर होत नाही खायला. काय माहिती नाही. जाऊ दे आता. तेच होईल बरं. कॅटूला मस्त केलेला अनियन उत्तप्पा त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो लीना आणि मी नाश्ता करायला. तेव्हा तिकडे खाल्ला होता. टेस्ट थोडं चांगलं वाटत होतं. तर मी वेळी हिला आवडेल करून आणि मग तिला दिला. तर तिचे पण नखरे भलते चालू असतात. तसं राग येतो ना. आणि आता इकडे मी माझ्यासाठी जेवणासाठी ठेवलं आहे मिक्स उसळ. माझ्यासाठी करते काळी चहा. त्याच्यात थोडंसं लिंबू टाकते. खरंच खूप छान लागते. कॉफी तर नाही पित आहे. अद्रक नाही आहे. अद्रक पण टाकलं असतं. सकाळी गेलेलो तो फॉर्म भरायला इलेक्शनचा. काय इलेक्शनचं काय माहिती नाही. मला खरंच खूप बोर होते मी हे सर्व करायला. आला पार्सल आया पार्सल. हा आला पार्सल आया. इसका डॅडू का आया. डॅडू का फोन लो पहिला. अरे वा 2 ब्रश आले. चहा घेते. थोडंसं लिंबू. थकान वगैरे ते आता नाही होत आहे. उलटीसारखं जसं होत होतं ते तर नाही होत आहे. तुझ्या डॅडूला जाऊन सांग जो लास्ट उठणार तोच बिछाना उचलणार. बरोबर. हा मम्मा नाही उचलणार. वाजले किती 1:30 वाजले. किती वाजले बघा 1:30 वाजले. मम्मा बिछाना नाही उचलणार. आणि सगळं तू घाण करतेस ना. कर तू घाण. मम्मा झाली जेवण बनवायला. काय हो पूर्ण पसारा पडलाय. कोणाला साफ करणार आहे. कोण साफ करणार आहे. तू करणार आहे. काय करताय कॅटू. कॅटूच्या हातून काय आणले ते हातामध्ये घातले. दाखव काय बोलतो त्याला ते माहिती नाही काय आहे. पण तेच आता ते घेऊन बसली आहे ना. आणि झालं माझं जेवण वगैरे. उसळ बनवलेली मिक्स उसळ. काय कॅटू 2-3 दिवसानंतर पोट भरून जेवली आहे.
हा. आणि आता जाते किचन मध्ये, सर्व कामं करून घेते पटकन. आणि कपडे सुकवायचा मेन प्रॉब्लेम नाही, आता पाऊस ऊन नाही आहे ना. आता ते स्टँड काढला बाबा, सुकले फायनली. थोडेसेच कपडे होते आणि आता मला परत सुकवावे, वॉशला टाकायचे, पण आता कधी पाणी येईल ते नाही माहिती. आणि इकडे चालू आहे गॅडूची मस्ती. मी जाते बाबा आता किचनमध्ये माझी कामं करून घेते. इथे मी आता सीड्स घेतल्या, सर्व मिक्स सीड्स, थोडे रोस्ट करते. आणि हे मागवून ठेवलेले पण काय झालंच नाही. मी विचार केला खाईन स्टार्ट करेन वगैरे, आणि हे तसेच पडून होते. तर मी बाबा जोपर्यंत आता करून ठेवत नाही रोज तोपर्यंत तर काय खाणं होणार नाही. त्यापेक्षा तर मी पटकन पहिला करते. माझी मस्त सर्व कामं पण झाले घरची. आणि आता हे खूप जरुरी आहे, खूप म्हणजे खूप जरुरी आहे माझ्यासाठी. तर कारण मी बोली ना, मला खूप खतरनाक हेअरफॉल होते. तर काय पंपकिन सीड, बेसिल सीड, परत हे वॉटरमेलन आहे, सगळे सीड्स आहेत. फक्त चिया सीड नाही ॲड केलं आहे. आणि आता हे मस्त रोस्ट करून, आणि पावडर नाही करणार आहे, असंच ठेवेन. म्हणजे 1 टीस्पून तरी मी रोज डेली कन्झ्युम करेन मस्त. तर मी सर आता कामं करते, तर हे पण करूनच घेते. आता ह्याच्यामध्ये सर्व सीड्स ॲड केले, बेसिल, पंपकिन, आणि काय आहे, चिया सीड नाही आहे, फ्लॅक्स सीड आहे. तर आता हे चांगलं रोस्ट करते, एकदम स्लो गॅसवरच ठेवलं आहे. मी हमेशा ग्राइंड करायची, पण आता मी ग्राइंड नाही करणार आहे. आता असंच ठेवेन आणि मॉर्निंगमध्ये मस्त 1 टीस्पून तरी घेईन रोज. थोडं फ्लॅक्सीड अजून टाकते. आणि मी ऑर्डर केलेलं मिशोवरून. झालंय सगळं काम. जाते मस्त फ्रेश होते. फ्रेश होऊन मग आता काय करायचं आहे, तर ही चेअर खाली करते. तर घरामध्ये एक ना एक कोणा असतो जो पसाराने भरलेला असतो, तो माझं हे आहे. ती चेअरवर माझा पूर्ण पसारा नेहमी असतोच. आणि काय नाही, कॅटू बसले तिकडे बिझी आहे फोनमध्ये, फोन बघत बसली आहे कॅटू. कॅटूच्या डॅडूला सांगितलेलं आहे फ्रूट्स घेऊन ये, बघू आता फोन करून विचारते भेटले की नाही फ्रूट्स. आता मी गॅस बंद करते आणि मस्त थंड झाल्याच्या नंतर मी एका डब्यामध्ये भरून ठेवते. कारण खूप पातळ होत चाललेत केस, खूप म्हणजे खूप. माझी केस काय होते आणि काय होत चालली आहे. तर हे चांगलं झालंय, बंद करते. थंड झाल्यावर भरते. आणि आता मी नंतर भेटते फ्रेश होऊन. पाणी अजूनपर्यंत कोणी सोडले नाही, 4:30 वाजले, सोडलं नाही पाणी. आणि आता पाणी येते तर हे असं प्रॉब्लेम असतं. आणि जेव्हा पाणी नव्हतं तर पाण्याच्या नावाने रडायची, असं चाललंय. तर आता भेटे नंतर. आता मी पहिला ते थंड झाल्याच्या नंतर डब्यामध्ये भरून ठेवते मस्त. फायनली ते झालं. नाही तर कधीपासून ऑर्डर करून ठेवलेलं तसंच पडलं आहे ते. आणि माझा अजून ना स्टँड आला नाही. मी बोललेली किचनसाठी ऑर्डर केलेला, तो स्टँड आला, मी त्याची वाट बघते. कारण माझ्या मशीनवर पूर्ण पसारा जमा झाला आहे, काही नाही काय. तर त्याच्यासाठी मी स्पेशली ऑर्डर केलेला, कारण किचनमध्ये थोडंसं मला ऑर्गनाईज करायचं आहे. मस्त डब्बा वगैरे काढून टाकणार आहे. चला मग भेटते मी नंतर. कॅटू पडशील. मी लावलंय काजल आणि बघते इकडे रेक्साचा ब्लॉग. माझा खूप फेवरेट आहे, मला खूप आवडतो रेक्सा ना कॅटू. त्याने न्यू सिरीज चालू केलं नाही मस्त, तेच चालू आहे. मस्त मजा येते बघायला. आणि इकडे मी आपली कामं घेऊन बसली आहे, वगैरे घडी करत बसली आहे. कॅटूचं पण खाऊन झालं. वाजले 6 आणि लागले मला जोराची भूक. तर आता माझ्यासाठी बनवते मस्त चीज टोस्ट. आणि पाऊस पण चालू झालाय. ॲलिसला कॉल केलेला, मी विचार केला मी जाते बाहेर खाली
राऊंड वगैरे मारून येऊ. बरं झालं नाही गेली, अजून डोकं खराब झालं असतं. तिकडे मस्त माझ्यासाठी मी चीज टोस्ट बनवते. आणि हा पॅन खूप खूप मस्त आहे यार. 140-130ला काहीतरी झेप्टोवरून ऑर्डर केला होता. मस्त डिस्काउंट होता आणि खूप मस्त आहे. चपाती वगैरेसाठी मस्त भेटला आहे मला. कॅटू बाहेर आहे वाटत, ती आता झोपून जाईल. हां झोपेल ती आता. वाजले 6 आणि आज मस्त बरं वाटतंय. बापरे असं बोलते आणि मग जाऊ दे बाबा, बोलायलाच नको, खरं खरं बोलायलाच नको. आणि मी आज असंच काजल वगैरे लावलं, कुर्ता असं घातलाय ना त्याच्यामुळे थोडंसं. आणि माझा बास्केट कधी येतोय ना खरं ते स्टँड. जोराचा आला बाबा पाऊस. आणि आता येणार हा भिजून. एक कपडे सुकत नाही, दिमाग खराब. जोराचा झालाय पाऊस. ॲलेक्सला कॉल करून सांगते बाबा याच्या अगोदर तू काय पाहिजे चिकन वगैरे ते घेऊन ये. आता एक कटरने मस्त कट करते, नाही तर असंच येईल. तर इकडे मस्त झालंय चीजी टोस्ट. खाऊन घेते. बाहेरून काय नको विचार करत होती. झेप्टोवरून चीज गार्लिक मस्त टोस्ट येतो तो ऑर्डर करू, पण मी वेळी सोड जाऊ दे घरीच मस्त खाऊन घेते. आणि त्याला पण सांगितलं चिकन वगैरे घेऊन ये, काय खायचं असेल तर. माझं तर आहे, मी मिक्स उसळ बनवली आहे, तेच खाईन. आणि आता मी खिडकी बंद करू की नको? किती वाजले? 6 वाजलेत. हां चलो. माझा नाश्ता करून तर झाले. आता ॲलेक्सने काय आणलंय बघूया. ओके मी बोलले बाहेरचं काही खाणार नाही. काय तू देऊन टाक डॅडीला. हाँ अच्छा हाय करतोय. टॉमी हिलफिगर देख वॉलेट कैसा है. हाँ पिप्स पिप्स हाँ चांगलं चालतं. बघ त्याचं लास्ट टाइम मागवलेलं की 3 साल चला ना अच्छे से वॉलेट. हाँ हाँ कितीचा आहे देख. अभी क्या अभी करी जस्ट 1200 कुछ. 1200. हाँ हाँ नाही मी मागवलेला तो महाग होता. हाँ अरे जा 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 जा. हाँ 2500 तो डिस्काउंट था ना. आता नाही खायचं, नंतर खायचं. काय आहे बाबा. केवढा खाऊ आणला. कोणी आणला? मामी. मामी है. मावशी आली आहे ना. कॅटूसाठी वाशी आई ना. वाशी आई कॅटू चौकी. आता खायचं नाही. आई बोलते बरे आहे, बाकी पण वाशी आई बोलतो. तो एक बोलतो ना वाशी आई. अच्छा अरे हो ना नको ना ती आई बरं. हो, ज्यूस ज्यूस बघितलं म्हणजे आता बोलायला बघते ना सगळं. ज्यूस ज्यूस. अरे बारी से कितने जोश आएंगे यार, 4 बॉल के बाद. अजून हम लोग तो भागने ठीक है चालू. वॉलेट. ये वाला टॉमी हिलफिगर का है और वो बैगेट का था. मॅगिक काय मंगायला शिकवतो. बैगेट का नहीं था. कधी पण ना चांबड्याचं पर्स ठेवायचं. हाँ ना. चांबड्याचं मेल ठेवायचं पर्स बॅगमध्ये आपल्या. पर्समध्ये पॅन्टीच्या तर चांगला चालला लेदर. चांबड्याचा त्याचा हाँ. तो चांगला असतो. अरे हगी हगी. अरे बापरे. ते जातोय मामा कॅटू. आईला आणखी ते आई आता कधी येणार काय माहिती. अरे बापरे. अरे आम्ही आईकडेच जातो. आम्ही आईकडेच जातो ना.
हा आणि मी हे चावून चावून खाते. हे काय मामीला हगी अय्या मला नाही देत, मी जाते मग. मला नाही हाकी देत आहे. आई सांगते येतेस ना तिकडे. बघितलं कशी खाण्यामध्ये मी आई सांगते येतेस ना वाशीला. ये. देख वाट लावून टाकलं ते बॅग वर कपडे घे. काय खार काढला ना. हा हा मग नवीन कपडे, खाय अंडा खाय. नवीन कपडे खाय, घालायचे. अंडा चोक झाली. मावशी नका बोलू तिकडे बघा हा मावशी बोलतात आहे, चल जाते. ती बघ कुठे जाते तू? वाट लावून टाकीला आमची मावशी जाते? कुठे जाते? आई बोलली आहे ना आता चल करून टाकलं जेवण बरोबर बॅगीत. राहिलंय का बॅगीत? नाही आलं घालायचं नाही तर बघा जाऊ. काय काय कुठे जाते? बस सुकरायला विचार, सुकरायला विचार जाऊ काय. पप्पाला विचार, पप्पाला विचार मला. पप्पाला पाऊस विचार, येतोय. जाऊ काय? का? पाऊस येतोय ना गं बाहेर. हा, भिजायला पाऊस होईल आहे. आपल्याला ना. शाक आई सँडविच काढलं. भिजायला होईल बाबा, भिजायला होईल ना. पाऊस आहे ना, पाऊस आहे ना. हा, हा. झाली कन्फर्म झाली हा बघ पाऊस आहे नाही बघ पाऊस. कन्फर्म नाही अजून. Finding मग कॅटू भिजल ना. locating your मी driver. गाडी घेऊन येते, मग आपण गाडीने जाऊया. गाडी घेऊन येते इथं. हा मी ने मामा जाते गाडी हा घेऊन गाडी येते. घेऊन एक येतात आहे मिनिटं ओके आहे, हा पण चल तिला हा घेऊन ठीक आहे ते हा. 4 मिनिटं दाखवतो. हा, चला. हे कपड्यामध्येच जा मम्मा. काय नाही हा ताटा करायचं मम्मा ई, मम्माला नाही ताटा करते टाटा करते. आई बरोबर जायचंय तुला चल मग, हा, चल. आपण जाऊ दे त्यांना कॅटू जाऊ. हा चल डॅडू घेऊन जातो चा आपण बाईक जाऊ. वरती या तुम्ही, बाईक वरती. आम्ही डॅडू गाडी सोबत हा, जाते, ठीक आहे, गाडी- चलो. गाडीने येते डॅडू बरोबर. मम्मा रेडी होते ना, मम्मा